वैभव रेडिंग मॅचवर आहे. चांगली खेळ करेल आपल्या संघासाठी, जो की या सामन्याचा या कबड्डी महासंग्रामाचा पहिला सेमी. सिंगल पॉइंट. खेळा, आरामाने खेळा. खेळ दाखवायचा आहे आपल्याला. करावं तेवढं कौतुक. वाकाई संघाने पहिलाच पॉइंट मारला आणि तीनचा संघ आता खातं खोलेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. गव्हाणे यांना विनंती आहे की आपण फिरत राहा, जरा व्यायाम करा. एका जागेवर राव मट्ट होऊ नका. खूपच चांगली खेळी. ते बाळू पाटील पहा, फिरत राहते. वाळला टनटन वाळला. जरासं मास वाढेना. चांगली खेळी दोन्ही संघ करत आहेत. करावं तेवढं कौतुक आयोजन मंडळींचं, कारण पूर्णपणे सुंदर असं या कबड्डीच्या महासंग्रामाचं आयोजन नियोजन साटंबा येथील नगरवासियांनी केलेलं आहे. श्रीराम मंदिर अयोध्या प्रतिष्ठान 16व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा. सिंगल पॉइंट वाकारी. अद्यापही चिंचवड संघाचं खातं खोललं नाही आणि खातं खोलणं गरजेचं आहे चिंचवड संघाला. आणि ते ज्या विषयाबद्दल चर्चा होती तो विषय क्लिअर झाला. चिंचवड संघाने खातं खोललं. करावं तेवढं कौतुक दोन्ही संघांचं, जे की पहिला क्वार्टर खेळत आहेत या कबड्डी महासंग्रामाचा. तुल्यबळ सामना, अतिशबाजीमध्ये सामना आणि लक्ष्मण जाऊन गलत डिफेन्स. सिंगल पॉइंट वाकारी. सिंगल पॉइंट. खूपच मर्जेदार आणि दर्जेदार सामना आहे. डोळ्याचे पारणे फिटतील असा सामना प्रेक्षकांच्या समोर. डिफेन्स वाकारी. सिंगल पॉइंट वाकारी. सिंगल पॉइंट. यानंतरचा सामना मोजावरचा भांडेगाव. सरपंच साहेबांची झोप नाही झाली, त्यामुळे आता कडकडून जांभळ्या येत आहेत. आता चहा बोलवा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये खरंच एकदा चहा येऊन जाऊ द्या. पॉइंट वाकारी. मी कालपासून आलो आणि इथे 9 वाजतापासून आल्याच्या नंतर माझी झाडावर लक्ष गेलं. ते लिंबाचं झाड काल म्हणजे वाळलं काऊन काय माहित. त्यांना पाणी द्या. सिंगल पॉइंट. चिंचवड पाठलाग करण्याचा प्रयत्न. माझ्या समोर एक लिंबाचं झाड आहे बाळू पाटील, ते रात्रीपासून वाळत आहे. त्याला पाणी कमी पडलं असेल तर गावकऱ्यांना विनंती आहे की पाणी टाका, त्याचा जीव वाचवा. दिलं. आता ते हिरवं होणार झालं. हे खालून डिर्या यायल्या. डिर्या मारल्या लिंबानी. एवढा बदल आहे, एवढी ताकद आहे कबड्डीमध्ये. आणि खेळाडूंच्या मध्ये पॉवर. 9 नंबर तयार. वैभव चांगली खेळी करेल आपल्या संघासाठी. यानंतरचा सामना मोजावरतीचा भांडेगावी. नाही यावेळेस रेडर आउट. सिंगल पॉइंट वाखारी. खूपच तुल्यबळ असा खेळ दोन्ही संघ करत आहेत. करावं तेवढं कौतुक दोन्ही संघाचं. इथे सिंगल पॉइंट वाखारी. सिंगल पॉइंट वाखारी. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. नाही, हा सामना एवढा महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाणार. 21 1+2 3 पॉइंट वाखारी अलाउट चिंचवड. जो संघ जिंकेल तो 21,000 रुपयासाठी खेळण्यासाठी तयार. आणि स्कोर सांगा सर.
11 पॉइंट वाखारी, 2 पॉइंट चिंचाळा आणि रनिंग हँड सिंगल पॉइंट चिंचाळा. सामना मोठा आहे. 21,000 रुपये खेळण्यासाठी प्रत्येक संघ या दोन संघामध्ये जाणारे दोन्ही संघ खेळणारे त्यांना निश्चित रूपाने माहिती आहे की मलाही जायचं, चिंचाळा म्हणेल आणि वाखारी म्हणेल मलाही समोर जायचं. मात्र एक जिंकणार तर कोणी एक हरणार. तोच या कबड्डीचा महासंग्राम तेव्हाच रंगणार. आणि प्रत्येक संघ जिंकले असते परिणामाने कुठं कोणाकोणाला द्यावं हा प्रश्न पडला असता. मात्र हरता हरता दोनच संघ फर्स्ट आणि सेकंड मध्ये जातात. आणि पुढच्या वर्षी सरपंच साहेबांचं म्हणणं आहे 51,000 रुपये बक्षीस. इनामत 25 ठेवायची ते म्हणतात. वा क्या बात आहे. म्हणजे जेवढे संघ सिंगल पॉइंट चिंचाळा, सिंगल पॉइंट. विश्वास दाखविला खेळाडूंनी, रेडरनी विश्वास दाखवला की हा मी टच केलेला आहे म्हणून. कशावर टाकला फक्त 4 टाका, खुर्चीवर टाका, पुढे टाका, फक्त मागून टाकू नका. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चाय आलेला आहे गरमागरम. चहा गरम काऊन असते हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. चहा गरम का असते याच्यावर शोध लावणं चालू आहे. आपल्याच भारत देशातले काही सायंटिस्ट शोध लावत आहेत. काही दिवसात ते सायंटिस्ट शोध लावून आपल्या याच कबड्डीच्या सामन्यात येऊन सांगतील की चाय गरम का असतो. आणि गरम जर नसला तर दुसऱ्या प्रकारचा चाय आहे तो तुम्ही कोणी पिऊ नका. बोनस वाखारी त्या चायच्या नांदी लागलं. त्या चायचे तुम्हाला फायदे सांगतो. तो चाय पिणारा सिंगल पॉइंट चिंचाळा थंडा चाय पिणारा म्हणतो मी राजा हो, मी मुख्यमंत्री हो, मी पंतप्रधान हो. एकदा थंडा चाय पिला की. दुसरा फायदा तो नालीत पडल्याच्या नंतर खराब पाण्याचा फायदा घेऊ शकतो. तिसरा फायदा त्याला किती हाणलं तरी ते म्हणते मुलं काहीच नाही लागलं. आणि चौथा फायदा तो कधी मथारा होत नाही. बॅलेन्स आहे ना. ते 4 नंबर चालला नाही तरी चालतो. हा वापस येऊ द्या चांगलं खेळाडू 1 नंबर म्हणून मारलं रे मारलं मार बांधला खूप असा हा जबरदस्त सामना आहे. संतोष खाली बसतो का तुला खेळ वाटायला. संतोष पुण्याला ट्रेनिंगला आला होता. अहो त्याने टमाटे खाल्ले हो ट्रेनिंग. सकाळी कुठे जाय टमाट्याच्या फळाकडे मला लय त्याची दया येत आहे. 15 दिवस त्याने असे काढले का नाही वांगे तुले खाल्ले हो माझ्या. आणि ना त्याचा एक सोपती होता तो कुठं होता तो नकली. हो
3 टाइम जेवण होतं. चांगलं प्रशिक्षण कबड्डीचं होतं. पुणे या ठिकाणी वसुंधरा फाउंडेशन यांच्या